हालेलुया. धन्यवाद प्रभू परमेश्वर, आतापर्यंत आम्हाला एका मनाचे व एका चित्ताचे होऊन चालवलंस वर्शिपमध्ये, प्रेयरमध्ये. त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करतो प्रभू परमेश्वर. यावेळेस आम्ही या मुद्द्यासाठी प्रार्थना करत असताना या ठिकाणी जमलेल्या आम्हा प्रत्येकाला एका चित्ताचे व एका मताचे तू करावे. त्याचबरोबर प्रभू परमेश्वरा, इथं माझं किंवा कुणाचं राज्य नाही, तर आमच्या स्वर्गीय पित्याच्या राज्यामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्यासाठी आम्ही प्रार्थना करणार आणि त्याच्यामध्ये एक मताचे व एका चित्ताचे होऊन ती गोष्ट आम्ही तुझ्या समोर सादर करणार. हे अंतःकरण तू आम्हास द्यावं म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. लाबो शेखरा बोलो बोलो बो शिखाला बा सेलिमा साबोलो बोजू इबामा शेखाला बो सोखोबो. यावेळेस आपण देवाचं भय या भूतलावर जितक्या मंडळ्या आहेत त्या प्रत्येकावर जिवंत देवाचं भय यावं यासाठी प्रार्थना करणार आहोत. मग आपल्याला असं वाटेल की अरे आमच्या जीवनावर काय देवाचं भय नाहीये का? आहे. काही लोकांवर आहे. काही लोक काही प्रमाणात भय धरतात आणि काही तर अशा इतक्या उन्मत्त जाती आहेत की ते देवाचं भय नाही धरत, तर देवाच्या सेवकांना असो किंवा देवाच्या घरामध्ये स्वतः राज्य करायला बघतात, स्वतःचा निर्णय मॅन्युप्युलेट करतात. लोकांना परमेश्वराने त्यांचा समाचार घ्यावा, जिवंत देवाचं भय ह्या अधर्मी पिढीवर यावं म्हणून आपण प्रार्थना करणार आहोत. लामा शेखाबो सी बोलो बो सिखांदा साबोको. विशेषतः आपण एका गोष्टीसाठी प्रार्थना करणार आहोत की जो देवाच्या घरामध्ये फक्त काहीतरी माझा विचार मान्य केला जात नाही, म्हणजे मी सांगितलेलं तेच होत नाहीये, म्हणून देवाचं घर उद्ध्वस्त झालं तरी चालेल पण माझा शब्द टिकायला पाहिजे. ह्या आत्म्याने जे प्रेरलेले आहेत, जे दैहिक वासनेने इतके भारावलेत की त्यांना देवाचं राज्यच दिसत नाही. आणि ज्या प्रकारे एहेजकेल मध्ये खूपदा आपल्याला पाहायला मिळतं की देवाच्या घरातले लोक म्हणतायत की देव बघत नाही, देवानी आम्हाला सोडलंय. म्हणजे मनमर्जी तुमची चालणार का? तर नाही. ह्या काळामध्ये व येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये आपण हयात असो किंवा नसो, जिवंत देवाच्या घरामध्ये त्याचंच सामर्थ्य प्रस्थापित असणार. त्याचा जो निर्णय आहे त्याला कुठलाच व्यक्ती त्याच्या आड येणार नाही. ह्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण एहेजकेल 11वा अध्याय 19 ते 20 वचन वाचणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मी त्यांस एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालीन. मी त्यांच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकून त्यांस मांसमय हृदय देईन, म्हणजे ते माझ्या नियमांस अनुसरतील, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. सगळ्यात प्रथम तर आपण देवाचं भय या भूतलावरील प्रत्येक मंडळीवर प्रस्थापित करण्यात यावं आणि आपल्याही जीवनांवर ज्या ज्या ठिकाणी आपण देवाच्या भयाला जागा देत नाही त्या ठिकाणी आपणही देवाचं भय धरून त्याच्या वचनाप्रमाणे चालावं, ह्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. आणि जे असा उन्मत्तपणा करतात देवाच्या घरामध्ये की हे देवाचं घर नाही तर माझं राज्य आहे, परमेश्वराने त्यांचा समाचार घ्यावा, हे घर त्याचं आहे, त्याचीच मर्जी या घरामध्ये चालणार, हे अखिल भूतलावरील प्रत्येक मंडळांमध्ये प्रस्थापित व्हावं व परमेश्वर जिवंत आहे हे मंडळांना व मंडळांद्वारे बाहेरच्याही लोकांना प्रगट व्हावं. यासाठी आपण पहिली प्रार्थना करणार आहोत.